कोथिंबीर वड्या, तिखट पुऱ्या, तिखट शंकरपाळी, गोड शंकरपाळी, कापण्या, भोपळ्याचा हलवा असं सगळ्या आखाडाच्या महिन्यामध्ये केलं जातं। हळूहळू एक एक पदार्थ करून घेऊयात। तर सगळ्यात आधी मला सांगा, तुमच्या इथे सुद्धा अशी देवाणघेवाण चालते का? सुरुवात म्हणतात गोडाच्या पदार्थापासून करायची। आज आपण त्याच करतोय। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? टेल मी द कमेंट सेक्शन बिलो। तसा तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाय तुमच्यासोबत, पण तिथे इन डिटेल रेसिपी शेअर करता येत नाही, म्हणून हा लॉंग व्हिडिओ। सुरुवात करूयात। गुळाचं पाणी बनवायचं कसं। 1.5 वाटी गुळ घेतला होता मी बारीक चिरलेला, त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी पाणी टाकलं। ते गॅसवरती ठेवायचं, छान गुळ वितळून घ्यायचा आणि काही उकळ वगैरे काढण्याची गरज पडत नाही। तो गुळाचं जे पाणी आपण बनवून घेतलंय ते गाळून घ्यायचं। आता पिठाचं प्रमाण सांगते। सगळ्यात आधी तर स्टार्टिंगला कणिक मळत असताना कापण्यांची मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं। 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं छान मिक्स करून घेतलं। आता इथे बघा, आता जरी मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगितलं असेल तरी सुद्धा पुढे जाऊन आपल्याला ते बदलावं लागतं, कारण गुळाचं पाणी आणि पीठ हे घेताना स्टार्टिंगला कमी कमी घ्यायचं, म्हणजे की पुढे जाऊन ते गुळाचं पाणी कमी पडू नये आणि कापण्या आपल्या बिघडू नयेत। आता 1.5 वाटी गुळाच्या पाण्यासाठी टोटल किती पीठ लागतं बरं? तर 4.5 वाटी टोटल गव्हाचं पीठ लागतं आणि त्यासाठी 1.25 वाटी बेसन पीठ लागतं। आता त्याच्यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन ऍड केलंय। मोहन ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये ते पाणी ऍड करायचं। सुरुवातीलाच संपूर्ण पाणी ऍड करायचं नाही, थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं। आता आपली जशी नॉर्मल कणिक असते ना, त्याच्यापेक्षा ही थोडीशी घट्ट असते, पण अगदीच दगडागट कणिक मळायची नाही। थोडीशी अशी सेमी सॉफ्ट कणिक ज्याला म्हणतात ना, ती ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटं त्या कणकेला भिजत ठेवायचं। तसंच मी ठेवलं होतं। आता ज्यांना कोणाला कापण्या येत नाही किंवा ज्यांच्या कापण्या फसतात किंवा त्या व्यवस्थित तर होतात पण त्यानंतर त्या लूज पडतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। एकदम परफेक्ट कापण्या झाल्या होत्या आणि तशाच्या तशा राहतात ह्या कापण्या। हे प्रमाण तुम्ही वापरून बघा। आता 15 मिनिटांनंतर व्यवस्थित ते पीठ मुरलेलं असतं। लाटण्यासाठी इतके काही कष्ट पडत नाहीत। मी इथं प्लेबॅक केलाय, थोडासा पुढे सुद्धा प्लेआउट केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, तरी सुद्धा लाटायला अजिबात कष्ट पडत नाहीत। तेलाचा वापर करायचा लाटताना, म्हणजे त्या पिठाला आणि त्या पोळपाटाला दोन्हीला सुद्धा तेल लावून घ्यायचं। हव्या त्या आकारामध्ये त्या लाटून घ्यायच्या। आता इथे जवळजवळ मीडियम साईजचा गोळा 5 गोळे झाले होते त्या कणकीचे। तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल त्या पोळपाटावरून। दोन्ही साईडला खसखस लावून घ्यायची नाही, मी लावत नाही, म्हणजे एकाच साईडला लावते। तसंच आवडतं मला, काही जण दोन्ही साईडला लावतात खसखस। आता एकदम त्याची जी जाडी आहे ती नॉर्मल ठेवली होती, जास्त पण जाड ठेवायचं नाही। आणि कापण्या अशा जास्त फुगत नाहीत, त्या मीडियम फुगतात, त्याच्यामुळे मग तशाच त्या मी तळून घेतल्या। आता सुरुवातीच्या घाण्याला तरी मला 7 ते 8 मिनिटं गेले, तेलाचं आपल्या कापण्यांचं टेम्परेचर वगैरे मॅनेज होतोपर्यंत। पण नंतर 5 ते 6 मिनिटं खूप होतात एक घाणा तळण्यासाठी। आणि तयार आहे आपला आषाढाचा पहिला पदार्थ, कापण्या। तुम्ही काय बनवलं मला कमेंट्स करून सांगा। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भोपळ्याचा हलवा आणि कोथिंबीरीच्या वड्या बघणार आहोत।